तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही स्वीट डिश मी 1 कप दूध आणि 2 ब्रेडपासून बनवली आहे. तर 1 कप दूध आधी ना पॅनमध्ये ठेवून ना उकळवायला ठेवायचं. आता दूध उकळवेपर्यंत मी 2 ब्रेड ना त्याचे बाजूचे काठ कापून ना असं ह्याच्यामध्ये छान लावून घेतले होते. तुम्ही कशात पण लावू शकता किंवा एका प्लेटमध्ये पण ठेवू शकता. आपल्याला 2 चमचे ना कस्टर्ड पावडर लागणार आहे. तर मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतले आणि त्यामध्ये अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी ना दूध ओतायचं आणि चमच्याच्या सहाय्यानं छान हलवून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा. त्यानंतर उकळलेल्या दुधामध्ये ते ओतायचं आणि सतत हलवत राहायचं. एका मिनिटभरातच ना आपलं हे दुधाचं बॅटर जे आहे ना थिक होतं. त्यानंतर आपल्याला चवीनुसार साखर टाकायचं. मी अर्धी वाटी इथं साखर टाकली. साखर टाकल्यानंतर परत एक किंवा 2 मिनटं आपल्याला गॅस चालू ठेवून ना सतत हलवत राहायचं. थोडं पातळ असं ठेवायचं, कारण आपल्या ब्रेडमध्ये हे जे बॅटर आहे ना ते पूर्ण शिरलं पाहिजे. पण तरी पण आपण ना एक काटा चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये हे बॅटर ओतल्यानंतर ना थोडंसं असं टोचे मारून घ्यायचं, म्हणजे हे बॅटर पूर्ण ब्रेडपर्यंत जाईल आणि आपला ब्रेड जो आहे ना सॉफ्ट होईल. आता आपण वरतून गार्निश करण्यासाठी कोणते पण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो. मी इथं पिस्ता टाकला होता आणि झाकण लावून ना आपल्याला फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवून द्यायचं. अर्धा तासामध्ये डिश छान सेट पण होते आणि थोडी थंड पण होते. त्यामुळे चवीला तर जबरदस्त लागते. एकदा नक्की ट्राय करा.